तर तुम्हाला तर माहिती मी गॅरेज काम शिकतोय. पहिल्या दिवशी मी लेट गेलो पण त्याच्यामुळे आज लवकर जायचं होतं म्हणून मी सगळे कामावरून घेतले घरचे. आणि आपली गाडी पण ही भरपूर कामावर येईल. आता आपण गॅरेज काम शिकतोय त्याच्यामुळे हिची चोळी बांगडी लवकरच करून घेऊ आपण. आणि आमचा शेरू याला काही गमना पाचतावा एका ठिकाणी मस्तपैकी बांधलेला राहतो. त्याला खायचं प्यायचं एकाच ठिकाणी एकदम निवांत बसलेला राहतो. कन्नडला जाण्यासाठी निघालच होतो पण मग आमच्या शेताकडली काका आले त्यांना कपाशीमध्ये वक्कर आणतात पण त्याचे बैल काही चालत नव्हते. सारखं उन्हाळून देत होते. त्यांना आपले बैल न्यायचे होते आणि आपले बैल इतकं कलाकारी होते आम्हाला सांगते त्याच्यामुळे दुसऱ्याचा विचारच नाही. मग नंतर त्यांच्या शेतामध्ये गेलो आपले बैल घेऊन आणि त्यांना वक्कर वगैरे झुपून दिला. मग नंतर कन्नडला आलं कन्नडला लय गर्दी होती कारण आज गणपती बसणार होते त्याच्यामुळे सगळे लोक गणपतीची मूर्ती घेत होते. त्या गर्दीतून निघलो चला म्हणलं आता गॅरेजवर कारण असं वेळ टाइम चालता आपल्याला. गॅरेजवर आल्यानंतर तिथं आपली गाडी लावून दिली आणि तिथं एक गाडी आलेली होती हिरो होंडाची सर्व्हिसिंग साठी. तिला इंडिकेटर एलईडी बल्ब आणि थोडंफार सामान टाकायचं होतं. गाडीची सर्व्हिसिंग झाल्यानंतर तिला वॉशिंग करायला न्यायचं होतं मग त्यासाठी आलो वॉशिंग सेंटरवर. तिथं गेलो तिथं गाडी लावून दिली. मग नंतर ना जेवण करतो होतं मित्र म्हणजे चाल म्हणे माझ्या घरी तिथं जेवण वगैरे करून तेवढं गाडी वॉशिंग होऊन त्याच्या घरी गेलो जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानंतर तेवढी गाडी वॉश पण झाली तेवढी गाडी घेऊन आलो गॅरेजवर. मग गॅरेजवर येत नाही इकडे पोरले पबजी खेळायला बसली पण इकडे गॅरेजवाला मालक आहे गाडी सुधरत होता. गॅरेजवाला मालक म्हणता असं नेमकं मी यांच्या इथं कामाला घे माझी इथं आणि पल्सर गाडीची ब्रेक दांडी तुटली होती पण ती गॅस वेल्डिंग करायला घेऊन आलो. तरी याच इकडे आल्यानंतर पबजी खेळणं चालूच होतं. तेवढी वेल्डिंग करून घेतली लगेच गॅरेजवर आलो. गॅरेजवर येत नाही लगेच पाऊस चालू झाला. गाडी आलेली होती त्या गाडीचे इंडिकेटर वायर तुटलेले होते. काही लोक ते तुटलेले वायर जर असल्यामुळे लगेच इंडिकेटर बदलून टाकले. पण या भाऊने ना त्या इंडिकेटरला काहीतरी जुगाड करून लगेच चालू करून दिलं पण ते झाल्यानंतर आम्ही लगेच चहा प्यायला आलो. चहा पिणं झाल्यानंतर दुकानावर आलो पण दुकानावर आल्यानंतर एक पल्सर गाडी आलेली होती सर्व्हिसिंग साठी. त्या गाडीची सर्व्हिसिंग केली मी लगेच घराकडे निघालो. तर व्हिडिओ आवडला असेल तर तेवढं लाईक बी करून घ्या. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये.